नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी प्रदीप सर, सह्याद्री अकॅडमी संचालक पुणे। मित्रांनो, ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती सह्याद्री अकॅडमीच्या आपलं सर्वांचं सर्वस्वी स्वागत आहे। मित्रांनो, आज आपण खूप महत्त्वाचा टॉपिक घेऊन येत आहेत। या टॉपिकचं नाव आहे काळ विचार। बघा, महाराष्ट्रातील 90% विद्यार्थ्यांना काळच व्यवस्थित ओळखता येत नाही, ठीक आहे। आणि काळ ओळखता वेळेस चालू काळ कधी असतो, रीती कधी असतो, पूर्ण कधी असतो, साधा कधी असतो, याच्यामध्येच भरपूर विद्यार्थी गडबड करतात आणि त्या ठिकाणी हातातले आपले 1-2 मार्क या टॉपिकचे जे परीक्षेला असतात ते घालवतात। मित्रांनो, हा व्हिडिओ पूर्ण पाहिल्यानंतर, हे लेक्चर पूर्ण पाहिल्यानंतर तुमचा काळ विचारवरचा एकही प्रश्न चुकणार नाही, हे खात्रीशीर मी तुम्हाला या ठिकाणी सांगू शकतोय, ठीक आहे। चालू करू। टॉपिकचं नाव तुम्ही बघताय, काळ विचार। मित्रांनो, जर आपलं ऍप डाउनलोड केलेलं नसेल तर सह्याद्री अकॅडमी पुणेचं हे ऍप प्ले स्टोअर मधून डाउनलोड करा आणि आमच्या चॅनलला जर तुम्ही सबस्क्राइब केलं नसेल तर या ठिकाणी YouTube चॅनलला सबस्क्राइब करा। मित्रांनो, पहा, नवीन टॉपिक आहे। टॉपिकचं नाव आहे काळ विचार, ठीक आहे। काय नाव आहे? काळ विचार टॉपिकचं नाव आहे मित्रांनो। बघा, सर्वजण लक्ष द्या। बघा, काळ विचार हा टॉपिक पाहता वेळेस आपल्याला कशाची गरज पडते, तर काळ विचार नावाचा टॉपिक पाहता वेळेस आपल्याला एकेरी संयुक्त क्रियापद माहिती असणं गरजेचं आहे। मग एकेरी क्रियापद कधी असतं, संयुक्त क्रियापद कधी असतं, हे तुम्हाला माहिती असणं खूप गरजेचं आहे। बघा मित्रांनो, एकेरी क्रियापद कधी असतं बघा, आणि संयुक्त क्रियापद कधी असतं हे आधी तुम्हाला माहिती असलं पाहिजे। मित्रांनो, एकेरी क्रियापद कधी असतं बघा, जर दिलेल्या वाक्याच्या शेवटच्या शब्दावरून कर्ता शोधता येत असेल तर ते एकेरी क्रियापद असतं। काय सांगितलं मी? दिलेल्या वाक्याच्या शेवटच्या शब्दावरून जर कर्ता शोधता येत असेल तर त्यास संयुक्त क्रियापद असे म्हणतात। लक्ष द्या, सॉरी, त्यास एकेरी क्रियापद असं म्हणतात। काय म्हणतात मित्रांनो? शोधता येत असेल तर त्यास एकेरी क्रियापद असे म्हणतात। लक्ष द्या। मित्रांनो, एकेरी क्रियापद कधी? जर दिलेल्या वाक्याच्या शेवटच्या शब्दावरून आपल्याला कर्ता शोधता येत असेल तर ते एकेरी क्रियापद असतं। आणि मित्रांनो, एकेरी क्रियापद जर असेल तर त्या एकेरी क्रियापदाचा काळ हा साधा काळ असतो। मग साधा वर्तमान काळ असेल, साधा भूतकाळ असेल किंवा साधा भविष्यकाळ असेल, ते आपण शिकूया स्टेप बाय स्टेप न काळ विचार मध्ये। पण फक्त पहिल्यांदा एक लक्षात ठेवा की एकेरी क्रियापद कधी असतं, तर दिलेल्या वाक्याच्या शेवटच्या शब्दावरून कर्ता शोधता येत असेल तर ते एकेरी क्रियापद असतं। उदाहरण बघा, सचिन क्रिकेट खेळतो। या वाक्यामधला शेवटचा शब्द आहे खेळतो। मित्रांनो, जर दिलेल्या वाक्याच्या शेवटच्या शब्दावरून कर्ता निघत असेल तर ते एकेरी क्रियापद असतं। बघा बरं, निघतंय का कर्ता? खेळणारा कोण? सचिन। म्हणजे वाक्याच्या शेवटच्या शब्दावरून कर्ता निघतोय, म्हणजे हे वाक्य एकेरी क्रियापदाचं आहे। आता बघा मित्रांनो, हेच वाक्य मी वेगळ्या पद्धतीने लिहिल्यानंतर काय होतंय बघा,
सचिन क्रिकेट खेळत होता. सचिन क्रिकेट खेळत होता. होणारा कोण? उत्तर भेटतंय का बरं? होणारा कोण? उत्तर भेटत नाही. म्हणून मित्रांनो, जर दिलेल्या वाक्याच्या शेवटच्या शब्दावरून जर कर्ता निघत असेल तर त्याला एकेरी क्रियापद म्हणायचं, आणि दिलेल्या वाक्याच्या शेवटच्या शब्दावरून जर कर्ता स्वतः येत नसेल तर त्याला म्हणायचं संयुक्त क्रियापद. काय म्हणायचं त्याला? संयुक्त क्रियापद. मग मला सांगा, संयुक्त क्रियापद कधी? संयुक्त क्रियापद कधी? दिलेल्या वाक्याच्या शेवटच्या शब्दावरून जर कर्ता स्वतः येत असेल तर एकेरी क्रियापद, आणि कर्ता स्वतः येत नसेल तर संयुक्त क्रियापद. फरक समजून घ्या. हे जर समजलं तर काळ विचार नावाचा टॉपिक तुम्हाला समजला म्हणून समजून जावा. हे तुम्हाला समजलं तर काळ विचारचे 2-3 काही प्रश्न परीक्षेला पडतील, त्याचे मार्क तुम्हाला भेटले म्हणून समजा. बघा, जर वाक्याच्या शेवटच्या शब्दावरून कर्ता स्वतः आला तर एकेरी क्रियापद, आणि जर एकेरी क्रियापद असेल तर त्याचा काळ साधा काळ असतो. एकेरी क्रियापदाचा काळ कोणता असतो? साधा काळ असतो. आणि जर संयुक्त क्रियापद असेल म्हणजे वाक्याच्या शेवटच्या शब्दावरून कर्ता निघत नसेल तर ते संयुक्त क्रियापद असतं, आणि संयुक्त क्रियापदाचा काळ हा चालू काळ असेल, पूर्ण काळ असेल किंवा रीती काळ असेल, पण साधा काळ नसतो. साधा काळ म्हणण्यासाठी क्रियापद एकेरी पाहिजे. कोणतं क्रियापद पाहिजे? एकेरी क्रियापद पाहिजे. मग एकेरी क्रियापद कधी असतं? शेवटच्या शब्दावरून जर कर्ता स्वतः आला तरच. ठीक आहे, लक्ष द्या मित्रांनो. अशा पद्धतीने आपण एकेरी आणि संयुक्त क्रियापद पाहिले. हे तुम्ही कसं ओळखायचं हे तुम्हाला मी सांगितलं. आता काळ विचार नावाच्या टॉपिक कडे आपण येतोय. बघा, व्यवस्थितपणे काळ विचार नावाचा टॉपिक आपल्याला पाहायचा आहे. मित्रांनो, काळ विचार म्हणजे काय? वाक्यातील क्रिया कोणत्या काळात घडली असा जो बोध होतो त्याला काळ विचार असे म्हणतात. काय मित्रांनो? बघा, वाक्यातील क्रिया कोणत्या काळात घडली असा जो बोध होतो, असा जो बोध होतो त्याला काळ विचार असे म्हणतात. काळ विचार कधी मित्रांनो? वाक्यातील क्रिया कोणत्या काळात घडली असा जो बोध होतो त्याला काळ विचार म्हणायचं. मित्रांनो, मराठीत काळाचे मुख्य 3 प्रकार आहेत. काळाचे मुख्य किती प्रकार आहेत? 3 प्रकार आहेत. बघा, मराठीत काळाचे मुख्य 3 प्रकार आहेत. बघा मित्रांनो, 3 प्रकार कोणते आहेत? एक वर्तमान काळ, दुसरा भूतकाळ, तिसरा भविष्यकाळ. हे मित्रांनो काळाचे 3 प्रकार आहेत. ठीक आहे. आता बघा, आपण व्याख्या पाहिली, काळाचे प्रकार 3 आहेत ते पाहिलं. वर्तमान काळ, भूतकाळ, भविष्यकाळ हे काळाचे 3 प्रकार आहेत. मात्र मित्रांनो, काळाचे उपप्रकार 4 आहेत. काळाचे उपप्रकार किती आहेत? 4 आहेत. कोणते कोणते? साधा काळ, चालू किंवा अपूर्ण काळ, पूर्ण काळ आणि रीती काळ. हे काळाचे 4 उपप्रकार आहेत. आता हे उपप्रकार आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. ह्याच्यावरती सुद्धा परीक्षेला प्रश्न विचारलेले असतात. म्हणून बघा मित्रांनो,
बघा, मराठीत काळाचे 4 उपप्रकार पडतात. कोणते 4 उपप्रकार आहेत मित्रांनो? पहिला साधा काळ, ठीक आहे. दुसरा चालू, त्याचं दुसरं नाव आहे अपूर्ण, चालू किंवा अपूर्ण काळ. तिसरा आहे पूर्ण काळ आणि चौथा आहे रीतिकाळ. मित्रांनो, आजचं लेक्चर अत्यंत महत्वाचं आहे. पोलीस भरती, तलाठी भरतीला या टॉपिक वरती 2-2 प्रश्न असतात आणि हे समजूनच घ्यायचंय तुम्हाला. आज काळ ओळखायचा कसा, ठीक आहे. त्याच्यामुळे अत्यंत महत्वाचं आजचं लेक्चर आहे आणि ह्या लेक्चर अजिबात मिस कोणी करायचं नाहीये. व्यवस्थितपणे या ठिकाणी लेक्चर करायचंय. बघा, मराठीत काळाचे 4 उपप्रकार पडतात. साधा काळ, चालूच आहे म्हणजे अपूर्ण आहे काळ, पूर्ण काळ आणि रीतिकाळ. मित्रांनो, साधा काळ कधी असतो? जर एकेरी क्रियापद असेल तर त्याचा काळ हा साधा काळ असतो. जर संयुक्त क्रियापदाची वाक्य असतील तर त्याचा काळ चालू असेल, पूर्ण असेल किंवा रीती असेल. ते कशा प्रकारे ओळखायचे हे आपण पाहणारच आहेत आज. हे व्यवस्थितपणे आपण पाहणार आहेत या टॉपिक मध्ये सर्वच. पहिला उपप्रकार पाहण्यासाठी सुरू करूया. साधा काळ कधी असतो, ठीक आहे. बघा, पहिला उपप्रकार साधा काळ. मित्रांनो, दिलेले वाक्य जर एकेरी क्रियापदाचं असेल तर त्याचा काळ हा साधा काळ असतो. कधी मित्रांनो? बघा, दिलेले वाक्य जर एकेरी क्रियापदाचे असेल तर त्याचा काळ हा साधा काळ असतो. हे सर्व तुम्ही लिहून घ्यायचंय मित्रांनो. साधा काळ कधी? दिलेले वाक्य जर एकेरी क्रियापदाचं असेल तर त्याचा काळ काय असतो? साधा काळ असतो. एकेरी क्रियापद कसं ओळखायचं? वाक्याच्या शेवटच्या शब्दावरून जर कर्ता निघत असेल तर एकेरी क्रियापद असतं, बरोबर आहे. बघा, साधा काळ, मग साध्या काळाचे प्रकार बघा, साधा वर्तमान काळ, साधा भूतकाळ आणि साधा भविष्यकाळ. ते पाहायचे आपल्याला. बघा, चला मग साधा वर्तमान काळ कधी? चला, ह्याच्यातला पहिला प्रकार साधा वर्तमान काळ. साधा वर्तमान काळ कधी असतो मित्रांनो? बघा, दिलेले वाक्य एकेरी क्रियापदाचे असल्यास व वाक्याच्या शेवटी तो, ती, ते, तोस, तेस असे तचे प्रत्यय असतील तर त्याचा काळ हा 100% साधा वर्तमान काळ असतो. कारण त अख्यात हे नेहमी वर्तमान काळाचे रूप मानतात. बघा, लिहून देतो मी इथं. साधा वर्तमान काळ कधी? दिलेले वाक्य एकेरी क्रियापदाचे असल्यास, एकेरी क्रियापदाचे असल्यास व वाक्याच्या शेवटी
तो, ती, ते, तोच, तेस इत्यादी. बर का, तो, ती, ते, तोच, तेच इत्यादी तचे प्रत्यय असतील, इत्यादी तचे प्रत्यय असतील तर त्याचा काळ हा साधा वर्तमान काळ असतो. कारण काय बघा, त आख्यात, आख्यात म्हणजे मित्रांनो क्रियापद. आख्यात म्हणजे काय? क्रियापद. परीक्षेला प्रश्न असतो आख्यात म्हणजे काय? आख्यात म्हणजे क्रियापद. कारण त आख्यात हे नेहमी वर्तमान काळाचे रूप मानतात. मित्रांनो बघा, समजून घ्या. मित्रांनो, साधा काळ कधी? दिलेल्या वाक्यात एकेरी क्रियापद असल्यास त्याचा काळ हा साधा काळ असतो. मग साधा वर्तमान काळ कधी? दिलेल्या वाक्यात एकेरी क्रियापद असल्यास व वाक्याच्या शेवटी तो, ती, ते, तोच, तेस इत्यादी तचे प्रत्यय असतील तर त्याचा काळ हा साधा वर्तमान काळ असतो. कारण त आख्यात हे नेहमी वर्तमान काळाचे रूप मानतात. त आख्यात हे कशाचे रूप मानतात? वर्तमान काळाचे रूप मानतात. हे तुम्हाला या ठिकाणी माहिती असणं गरजेचं आहे. उदाहरणार्थ बघा मित्रांनो, पहिला, सचिन क्रिकेट खेळतो. सचिन क्रिकेट खेळतो. आले का शेवटी तो? शेवटी जर तो, ती, ते, तोच, तेच चे प्रत्यय असतील तर त्याचा काळ हा 100% साधा वर्तमान काळ असतो. एकेरी क्रियापद आहे का चेक करा पहिलं. खेळणारा कोण? सचिन. एकेरी क्रियापद असलं की त्याचा काळ 100% साधाच काळ असतो. काय जण काय करतात माहितीये का? सचिन क्रिकेट खेळतो. अरे खेळायला चालू आहे, अजून बंद कुठं केलंय? म्हणजे चालू वर्तमान काळ असेल. सचिन क्रिकेट खेळतोय ना, अजून खेळायचं संपलेलं नाही, असं विचार करतात आणि उत्तर चालू वर्तमान काळ लिहून येतात. बाबू लक्षात ठेव, जर एकेरी क्रियापद असेल तर काळ चालू कधीच नसतो. एकेरी क्रियापद तुला ओळखता आलं पाहिजे. मग कसं ओळखायचं? शेवटच्या शब्दावरून जर करता निघत असेल तर एकेरी क्रियापद. खेळणारा कोण? सचिन. एकेरी क्रियापद आहे. दुसरं उदाहरण बघा, आजी गोष्ट सांगते. आजी गोष्ट सांगते. बघा, सांगणारी कोण? आजी. एकेरी क्रियापद आहे आणि शेवटी ते आहे, म्हणजेच काळ साधा वर्तमान काळ आहे. तिसरं बघा, गवळी धार काढतो. गवळी धार काढतो. बघा, काढणारा कोण? गवळी. एकेरी क्रियापद आहे, साधा वर्तमान काळ. चौथं बघा, आरवी लाडू खाते. आरवी लाडू खाते. खाणारी कोण? आरवी. एकेरी क्रियापद आहे. जर दिलेल्या वाक्याच्या शेवटी तो, ती, ते, तोच हे शब्द आलेले असतील आणि क्रियापद एकेरी असेल तर त्याचा काळ हा साधा वर्तमान काळ असतो. लक्षात बसला असेल तुमच्या? हा नियम एक आहे साध्या काळाचा. साध्या काळाचा अजून एक नियम पडतोय. 2 नियम आहेत साध्या काळाला. दुसरा काय नियम आहे बघा, ते सांगतो तुम्हाला मी आता. बर का, दुसरा नियम काय आहे मित्रांनो? दिलेले वाक्य एकेरी क्रियापदाचे असल्यास, दिलेले वाक्य एकेरी क्रियापदाचे असल्यास आणि वाक्याच्या शेवटी आहे, नाही, नको, पाहिजे, नव्हे, न लगे
हे अनियमित किंवा गौण क्रियापद हे वाक्याच्या शेवटी आली तर मित्रांनो त्याचा काळ हा 100% साधा वर्तमान काळ असतो. लक्षात ठेवा, खूप महत्वाचा नियम आहे हा. बघा, दिलेले वाक्य एकेरी क्रियापदाचे असल्यास एकेरी क्रियापदाचे असल्यास व वाक्याच्या शेवटी आहे, नाही, नको, पाहिजे, नव्हे, न लगे इत्यादी अनियमित किंवा गौण क्रियापदे अनियमित क्रियापदे वाक्याच्या शेवटी आल्यास त्याचा काळ हा साधा वर्तमान काळच असतो. मित्रांनो, साधा वर्तमान काळ कधी? दिलेले वाक्य एकेरी क्रियापदाचे असल्यास आणि वाक्याच्या शेवटी आहे, नाही, नको, पाहिजे, नव्हे हे अनियमित शब्द जर वाक्याच्या शेवटी आली तरी सुद्धा त्याचा काळ काय असतो मित्रांनो? साधा वर्तमान काळच असतो. उदाहरणार्थ बघा, परमेश्वर सर्वत्र आहे, आलय शेवटी आहे, असणारा कोण? परमेश्वर. एकेरी क्रियापद आहे म्हणजेच शेवटी आहे. बघा, मला कॉफी नको, तिला बरे नाही, तिला बरे नाही. चौथं, मला कॉफी पाहिजे. ठीक आहे, उदाहरण बघा, आहे, नाही, नको, पाहिजे. परमेश्वर सर्वत्र नव्हे, नव्हे म्हटलं तरी चालतं इथं, आहे का नाही? उदाहरण हे शब्द लक्षात ठेवणं गरजेचं आहे तुमच्या, बरं का? हे शब्द सुज्ञानास अधिक सांगणे न लगे. ठीक आहे, 5 उदाहरण लिहू शकताय तुम्ही इकडं. सुज्ञानास अधिक सांगणे न लगे म्हणजे चांगल्या व्यक्तीला जास्त सांगायची काही आवश्यकता नाहीये. ठीक आहे, त्याला एकदा सांगितलं की समजतं, ते बिघडत नाही, आहे ना? असं सुज्ञानास अधिक सांगणे न लगे. मित्रांनो, तुम्हाला साधा काळ सर्वांना समजला असेल. नसेल समजला तर बघा, पुन्हा डबल सांगतोय. एकेरी क्रियापद असायला पाहिजे साध्या काळामध्ये आणि त्यातल्या साध्या वर्तमान काळामध्ये एकेरी क्रियापद असेल आणि वाक्याच्या शेवटी तचे प्रत्यय असतील, म्हणजे तो, ती, ते, तोच, तेच. ठीक आहे ना? तर त्याचा काळ साधा वर्तमान काळ असतो. आणि जर एकेरी क्रियापद असेल आणि वाक्याच्या शेवटी आहे, नाही, नको, पाहिजे, नव्हे, न लगे हे शब्द जरी आले तरी सुद्धा त्याचा काळ हा काय असतो? साधा वर्तमान काळच असतो. अशा पद्धतीने आपण साधा वर्तमान काळ पाहिलेला आहे. आता आपण पाहणार आहेत साधा भूतकाळ कधी असतो. आता काय पाहणार आहेत? साधा भूतकाळ कधी असणार आहे. बघा, चला, साधा भूतकाळ. बघा मित्रांनो, दिलेल्या वाक्यात एकेरी क्रियापद असायला पाहिजे आणि वाक्याच्या शेवटी लाचे प्रत्यय असले पाहिजेत. लाचे, लचे नाही, बरं, लचे नाही, लाचे प्रत्यय असले पाहिजेत. लाचे,
लक्षात ठेवा, ल चे प्रत्यय चालणार नाहीत. काळ भविष्य काळ होईल, प्रत्यय लाचे असले पाहिजेत. मी ल म्हटलं नाही, मी ला म्हटलंय, ला. ठीक आहे, लक्षात ठेवा. बघा, दिलेले वाक्यात एकेरी क्रियापद असल्यास, दिलेल्या वाक्यात एकेरी क्रियापद असल्यास व वाक्याच्या शेवटी ला, ली, ले, लो, ल्या इत्यादी लाचे प्रत्यय असतील, इत्यादी लाचे प्रत्यय असतील तर त्याचा काळ साधा भूतकाळ असतो. तर त्याचा काळ काय असतो? साधा भूतकाळ असतो. मित्रांनो बघा, लक्ष द्या, या ठिकाणी दिलेल्या वाक्यात एकेरी क्रियापद असल्यास आणि वाक्याच्या शेवटी हे ला, ली, ले, लो, ल्या असे प्रत्यय असतील लाचे, तर त्याचा काळ हा साधा भूतकाळ असतो. मग साधा भूतकाळ कधी? क्रियापद एकेरी पाहिजे आणि वाक्याच्या शेवटी कोणते प्रत्यय पाहिजेत? ला, ली, ले, लो, ल्याचे प्रत्यय असले पाहिजेत. तर त्याचा काळ कोणता झाला? त्याचा काळ साधा भूतकाळ झाला. उदाहरणार्थ बघा, तेच उदाहरण घेतो आपण, कंटिन्यू करू म्हणजे समजून येईल तुम्हाला. सचिन क्रिकेट खेळला. खेळला आलंय का नाही? शेवटी ला. एकेरी क्रियापद आहे का बघा? खेळणारा कोण? सचिन. शेवटी ला आलं, साधा भूतकाळ. बघा, गवळीने धार काढली. गवळीने धार काढली. काढणारा कोण? गवळी. बघा, शेवटी ली आलं का नाही? साधा भूतकाळ. बघा, आरवीने लाडू खाल्ला. खाल्ला शेवटी आलं का नाही? ला. मित्रांनो, दिलेले वाक्य एकेरी क्रियापदाचे असल्यास आणि वाक्याच्या शेवटी ला, ली, ले, लो, ल्या असे लाचे प्रत्यय आले तर त्याचा काळ हा काय असतो? साधा भूतकाळ असतो. हे समजून घ्यायचं आहे. काहीच नाही याच्यामध्ये. एकेरी क्रियापद लाचे प्रत्यय 100% साधा भूतकाळ. लाचे म्हटलंय, लचे म्हटलं नाही मी. लाचे प्रत्यय. कोणते प्रत्यय? लाचे. कारण असं आहे मित्रांनो की ला लाख्यात, बर का, ला लाख्यात हे नेहमी भूतकाळाचेच रूप मानतात. ला लाख्यात भूतकाळी रूप आहे ते. लाख्यात क्रियापदाचं ला हे भूतकाळी रूप आहे, लक्षात ठेवा. ठीक आहे. आणि त हे काय आहे? वर्तमान काळी रूप आहे. मित्रांनो, तुम्हाला साधा भूतकाळ समजला असेल. आता आपण पाहूया साधा भविष्यकाळ. साध्या काळाचा तिसरा प्रकार काय आहे? साधा भविष्यकाळ. बघा, साधा भविष्यकाळ. ठीक आहे, तिसरा प्रकार. बघा, साधा भविष्यकाळ कधी असतो? बघा मित्रांनो, साधा भविष्यकाळ कधी? दिलेल्या वाक्यात एकेरी क्रियापद असल्यास व वाक्याच्या शेवटी जाईन, इन, जाईल
इल, करेन, एन, करेल, एल इत्यादी इन एल चे प्रत्यय असतील, इत्यादी इन कॉमा एल चे प्रत्यय असतील तर त्याचा काळ हा साधा भविष्य काळ असतो. कारण इन इल आख्यात हे नेहमी भविष्य काळाचे रूप मानतात. लक्षात ठेवा, दिलेल्या वाक्यात एकेरी क्रियापद असल्यास व वाक्याच्या शेवटी जाईन इन, जाईन इल, करेन एन, करेल एल इत्यादी इन एल चे प्रत्यय असतील तर त्याचा काळ हा साधा भविष्य काळच असतो. उदाहरण पहा. बघा, सचिन क्रिकेट खेळेन. एन आला का नाही शेवटी? एन. बघा, एन भविष्य काळ. खेळेन एकेरी क्रियापद आहे, खेळणारा सचिन, खेळेन भविष्य काळ. गवळी धार काढेल. बघा, एल, एल काढेल. समजून घ्या मित्रांनो. तिसरं बघा, गीता अभ्यास करेन. एन, एन किंवा करीन असं सुद्धा म्हणू शकतो. गीता अभ्यास करेन किंवा करीन. इन. लक्षात ठेवा. काढेल किंवा काढील, खेळेन किंवा खेळीन असं सुद्धा म्हणू शकतो. समजतंय? मग साधा भविष्य काळ कधी? वाक्य एकेरी क्रियापदाचं असायला पाहिजे आणि वाक्याच्या शेवटी इन, एल, एन चे प्रत्यय असले पाहिजेत. मग त्याचा काळ हा साधा भविष्य काळ असतो. लक्षात ठेवा. दिलेल्या वाक्यात एकेरी क्रियापद असल्यास व वाक्याच्या शेवटी करेन, एन, करेल, एल, जाईन, इन, जाईल, एल असे इन एल चे प्रत्यय असतील तर त्याचा काळ हा नेहमी साधा भविष्य काळ असतो. हे आपण या ठिकाणी पाहिलेलं आहे. मित्रांनो, एकंदरीतरित्या आपण पूर्ण साधा काळ पाहिलेला आहे. साधा काळ कसा ओळखायचा? तर एकेरी क्रियापद असेल तर त्याचा साधा काळ असतो. जर त चे प्रत्यय असतील तर वर्तमान काळ असतो. ला चे प्रत्यय असतील तर साधा भूतकाळ असतो. इन इल चे प्रत्यय असतील तर साधा भविष्य काळ असतो. ह्याच्या पूर्ण उदाहरणासहित आपण पाहिलेला आहे. म्हणजे या ठिकाणी साधा काळ संपलेला आहे. आता आपण पाहणार आहे चालू किंवा अपूर्ण काळ कसा ओळखायचा. ठीक आहे, हे पाहणार आहेत. काळाचा मित्रांनो, काळाचा दुसरा प्रकार. ठीक आहे, दुसरा प्रकार चालू किंवा अपूर्ण काळ. चालू किंवा अपूर्ण काळ. त्याच्यामध्ये चालू किंवा अपूर्ण वर्तमान काळ. इथं चालू किंवा अपूर्ण भूतकाळ. इथं चालू किंवा अपूर्ण भविष्यकाळ. चालू किंवा अपूर्ण वर्तमान काळ, चालू किंवा अपूर्ण भूतकाळ, चालू किंवा अपूर्ण भविष्यकाळ. बघा मित्रांनो, आपल्याला आता हे पाहायचंय व्यवस्थितपणे. काही मिनिटांमध्ये आपल्याला चालू किंवा अपूर्ण काळ समजला पाहिजे. चालू किंवा अपूर्ण काळ, पूर्ण काळ आणि रीतिकाळ समजला पाहिजे. प्रश्न परीक्षेला असतो. खूप महत्वाचा टॉपिक आहे. खूप जीव तोडून शिकवतोय, मनापासून शिकवतोय. ठीक आहे,
व्यवस्थितपणे लक्षात द्या, लक्षात ठेवा. बघा, लक्ष द्या. चालू किंवा अपूर्ण वर्तमान काळ कधी असतो? त कृदंत म्हणजे त प्रत्यय प्लस आहे, आहोत, आहात आणि आहेत हे शब्द जर वाक्याच्या शेवटी आले तर त्याचा काळ हा चालू किंवा अपूर्ण वर्तमान काळ असतो. जर दिलेल्या वाक्याच्या शेवटी त प्लस होता, होती, होते हे शब्द असतील तर त्याचा काळ चालू किंवा अपूर्ण भूतकाळ असतो. जर दिलेल्या वाक्याच्या शेवटी त प्लस असेल, असेल, असाल आणि असतील हे शब्द असतील तर त्याचा काळ चालू किंवा अपूर्ण भविष्यकाळ असतो. आता बघा, त प्लस आहे, आहोत, आहात, आहेत हे शब्द असतात तर कुठे असतात? तर बघा मित्रांनो व्यवस्थितपणे तुम्ही. उदाहरणार्थ, सचिन क्रिकेट खेळत आहे. बघा बरं, इथं त प्लस आहे आलंय का नाही? बघा, इथं त प्लस आहे आलंय. मग म्हणायचं, इथं जर त आलं आधीच्या शब्दाला आणि कुणी आहे आलं तर म्हणायचं चालू किंवा अपूर्ण वर्तमान काळ. बघा मित्रांनो, गवळी धार काढत आहे. बघा, त प्लस आहे आलंय म्हणजेच चालू किंवा अपूर्ण वर्तमान काळ. तिसरं बघा, गीता अभ्यास करत आहे. बघा, त प्लस आहे. ह्याच्यातला आहे शब्द खूप महत्वाचा आहे, पण हे पण शब्द माहिती असणं गरजेचं आहे. त प्लस आहे, आहोत, आहात, आहेत एवढेच शब्द आहेत. त्याच्या बाहेरचा शब्द परीक्षेला विचारणारच नाहीत. ठीक आहे, लक्षात ठेवा. मग हे झाले चालू किंवा अपूर्ण वर्तमान काळ. मग चालू किंवा अपूर्ण भूतकाळ कधी? बघा उदाहरण. पहिला बघा, सचिन क्रिकेट खेळत होता. त प्लस होता आहे, चालू किंवा अपूर्ण भूतकाळ. हे कसं होईल मग? गवळी धार काढत होता, त प्लस होता. खाली बघा, तिसरं कसं होईल? गीता अभ्यास करत होती, त प्लस होती. मित्रांनो, त प्लस आहे, आहोत, आहात, आहेत म्हटल्यानंतर चालू किंवा अपूर्ण वर्तमान काळ. त प्लस होता, होती, होते म्हटल्यानंतर चालू किंवा अपूर्ण भूतकाळ. आणि त प्लस असेन, असेल, असाल, असतील म्हटल्यानंतर भविष्यकाळ. हे लक्षात ठेवा. ह्याची उदाहरणं बघा. आता हेच उदाहरण घ्या. सचिन क्रिकेट खेळत असेन, त प्लस असेन. बघा, गवळी धार काढत असेल, तिसरं बघा, गीता अभ्यास करत असेन किंवा असेल म्हटलं तरी चालेल. बघा, समजून घ्या मित्रांनो. चालू किंवा अपूर्ण काळ कधी असतो? त प्लस
बघा, चालू किंवा अपूर्ण काळ कधी असतो तर संयुक्त क्रियापद असल्यास असतो. बघा, वाक्याच्या शेवटच्या शब्दावरून करता शोधता येत नाही. पण त्याच्या आधी जर त प्लस आहे, आहोत, आहात, आहेत हे शब्द आले तर चालू किंवा अपूर्ण वर्तमान काळ. त प्लस होता, होती, होते हे शब्द आल्यानंतर चालू किंवा अपूर्ण भूतकाळ. त प्लस असेन, असेल, असाल, असतील हे शब्द आले तर चालू किंवा अपूर्ण भविष्यकाळ. या पद्धतीची ही मित्रांनो उदाहरणे आहेत. उदाहरणे लिहून घ्या. उदाहरणे तुमच्या समोर आहेत. स्क्रीनशॉट मारून याची उदाहरणं लिहून घ्या. ठीक आहे. बघा, आता पूर्ण काळ कधी असतो? पूर्ण काळ काय बदल आहे? काय बदल होतो पूर्ण काळामध्ये? मित्रांनो, पूर्ण काळामध्ये बदल काय होतो बघा, बर का? पूर्ण काळामध्ये बदल काय होतो बघा, लक्ष द्या. पूर्ण काळ आपण पूर्ण एकंदरीत पूर्ण नंतरच घेऊ. लक्ष द्या फक्त, जर इथं ल आलं ना, ल इथं ल तच्या जागे फक्त ल आलं ना तर तो पूर्ण काळ असतो. पूर्ण काळ. तच्या जागी ल आल्यानंतर ल प्लस आहे, आहोत, आहात, आहेत ल म्हटल्यानंतर मित्रांनो ला, ली, ले, लोल्या चालता. ला, ली, ले, लो, ल्या हे प्रत्यय चालतात बरं का, लक्षात ठेवा. जर मित्रांनो ल प्लस आहे, आहोत, आहात, आहेत हे शब्द आले तर काळ झाला पूर्ण वर्तमान काळ. फक्त ल आलं की तर ल आल्या म्हणजेच ला, ली, ले चाललं बरं का. ल प्लस आहे, आहोत, आहात, आहेत पूर्ण वर्तमान काळ. ल प्लस होता, होती, होते पूर्ण भूतकाळ. ल प्लस असेन, असेल, असाल, असतील पूर्ण भविष्यकाळ. रीतिकाळ म्हणण्यासाठी इथं त यायला पाहिजे आणि पूर्ण काळ म्हणण्यासाठी या ठिकाणी ल यायला पाहिजे. फरक समजला का? किती सोपं आहे. जर धातू साधित शब्दाला ल प्रत्यय लागला तर काळ झाला पूर्ण आणि त प्रत्यय लागला तर काळ झाला चालू. समजलं? एवढं सोपं आहे मित्रांनो. एकदम व्यवस्थित पद्धतीने मी तुम्हाला समजून सांगतोय. ठीक आहे. मग आपल्याला आता पाहायचंय काय, सेम प्रत्यय असणार आहेत. फक्त बदल काय होणार आहे या ठिकाणी? फक्त बदल हा कशाचा होणार आहे? प्रत्ययाचा होणार आहे. या ठिकाणी प्रत्यय काय असणार आहे? ल प्रत्यय येणार आहे. म्हणजे तिसरा प्रकार पूर्ण काळ. पूर्ण काळ. पूर्ण काळामध्ये बघा, पूर्ण वर्तमान काळ, इथं पूर्ण भूतकाळ, इथं पूर्ण भविष्यकाळ. ठीक आहे. समजून घ्या. आता पूर्ण काळ कधी असतो? इथं ल येणार. ल, ल प्लस आहे, आहोत, आहात, कमा आहेत. इथं ल प्लस होता, होती, होते. इथं ल प्लस असेन, असेल, असाल आणि असतील हे प्रत्यय. ठीक आहे. समजून घ्यायचं मित्रांनो.
त कृदंत प्लस होता होती होते जर आलं तर चालू किंवा अपूर्ण बर का, आणि जर त्याच्यामध्ये ल आलं तर पूर्ण बर का. बघा आता उदाहरण ह्याची. बघा पहिलं उदाहरण, सचिन क्रिकेट खेळला आहे. शेवटी काय आलंय रे, ला प्लस आहे आलंय, पूर्ण वर्तमान काळ. दुसरं बघा, गवळीने धार काढली आहे. बघा ल आलाय का नाही, ल म्हणजे ला ली ले ल्या चालन, ला ली ले ल्या चालन. ओके. तिसरं बघा, नंतर बघा, गीताने अभ्यास केला आहे. आले का नाही, ला प्लस आहे. इथं जर त प्लस आहे आला असतं तर चालू वर्तमान काळ, आणि ल प्लस आलं तर पूर्ण वर्तमान काळ. लक्षात ठेवा. इकडे घ्या, इकडची उदाहरण बघा. सचिन क्रिकेट खेळला होता. कसं होईल बघा बरं, तुम्ही सांगा मला. सचिन क्रिकेट खेळला होता. खाली काय होईल, गवळीने धार काढली होती. बघा ल प्लस होती. इथं गीताने अभ्यास केला होता. ला प्लस होता. समजून घ्या. इथं बघा, इकडची उदाहरणं पूर्ण भविष्य काळाची. सचिन क्रिकेट खेळला असेन. सचिन क्रिकेट खेळला असेन. दुसरं बघा, इथं खेळला असेल म्हणलं तरी चालतं, काही प्रॉब्लेम नाही. बघा, गवळीने धार काढली असेन. इथं बघा, गीताने अभ्यास केला असेल किंवा असेन चालल. मित्रांनो बघा, पूर्ण काळ म्हणण्यासाठी वाक्याच्या आधी ल ला, इथं ल आलं पाहिजे. ल ला ली ली ले आलं तरी चालन. आणि वाक्याच्या शेवटी आहे, आहोत, आहात, आहेत हे शब्द आले तर पूर्ण वर्तमान काळ असतो. ल प्लस होता होती होते आल्यानंतर तो पूर्ण भूतकाळ असतो. आणि ल प्लस असेन असेल असाल असतील हे प्रत्यय आल्यानंतर हे काय असतंय, पूर्ण भविष्य काळ असतंय. हे तुम्हाला समजलं असेल. ठीक आहे. या ठिकाणी तुम्ही याची स्क्रीनशॉट मारून घेऊ शकताय. ठीक आहे. बघा, आता शेवटचा पॉइंट आपल्याला काळाचा पाहायचा आहे, रीतिकाळ. आणि रीतिकाळ झाला की हा टॉपिक इथंच काय होतो, संपून जातो. ठीक आहे. तुम्हाला सुट्टी होऊन जाते लगेच. ठीक आहे. बघा, काळाचा शेवटचा उपप्रकार कोणता आहे? बघा, चौथा रीतिकाळ. बघा, रीतिकाळाला पण संयुक्तच क्रियापद असते, पण प्रत्येक कोणते असतात ते महत्वाचं आहे बरं का मित्रांनो. बघा, या ठिकाणी रीती वर्तमान काळ, या ठिकाणी बघा रीती भूतकाळ, रीती
भूतकाळ आणि या ठिकाणी आहे रीती भविष्यकाळ. बघा मित्रांनो, या ठिकाणी बघा रीती वर्तमान काळ कधी असतो बघा, लक्ष द्या. त प्लस असतो, असते, असतात. त प्लस असतो, असते, असतात हे शब्द असतील रीती वर्तमान काळ. त प्लस असे, असू आणि असत हे शब्द असतील तर रीती भूतकाळ. जर त प्लस जाईन, जाईल, जाल, जाऊ हे शब्द असतील तर रीती भविष्यकाळ. मित्रांनो प्रत्येक लक्षात ठेवा, त प्लस असतो, असते, असतात रीती वर्तमान काळ. त प्लस असे, असू, असत रीती भविष्यकाळ. त प्लस जाईन, जाईल, जाल, जाऊ रीती भविष्यकाळ. मित्रांनो ह्याच्या बाहेरचा शब्द हा रीती काळाचा असूच शकत नाही. हेच शब्द आहेत. हे शब्द लक्षात ठेवायचे. कोणता काळ होतोय हे लक्षात ठेवण्यासाठी 90% पोरं रीती काळ चुकवतात. किती टक्के पोरं? 90% पोरं रीती काळ चुकवतात. तुमचा चुकला नाही पाहिजे, लक्षात ठेवा. उदाहरण बघा, सचिन क्रिकेट खेळत असतो, त प्लस असतो. बघा, कवळी धार काढत असतो. गीता अभ्यास करत असते. त प्लस असतो, असते, असतात रीती काळ, रीती वर्तमान काळ. ठीक आहे, इकडे उदाहरण बघा, सचिन क्रिकेट खेळत असे, त प्लस असे रीती भूतकाळ. गवळी धार काढत असे रीती भूतकाळ. गीता अभ्यास करत असे. बघा, त प्लस असे, असू, असत रीती भूतकाळ. बघा इकडचे उदाहरण रीती भविष्यकाळाचे. सचिन क्रिकेट खेळत जाईन. दुसरं बघा, गवळी धार काढत जाईल. तिसरं बघा, गीता अभ्यास करत जाईल. त प्लस असतो, असते, असतात असल तर रीती वर्तमान काळ. त प्लस असे, असू, असत हे प्रत्यय असतील तर रीती भूतकाळ. त प्लस जाईन, जाईल, जाल, जाऊ हे प्रत्यय असतील तर रीती भविष्यकाळ असतो. मित्रांनो हे तुम्हाला या ठिकाणी समजणं गरजेचं आहे. मित्रांनो बघा, या ठिकाणी हे तुम्ही लिहून घेणं अपेक्षित आहे. मी पीपीटी वरती न शिकवलं असतं, परंतु व्यवस्थितपणे टॉपिक समजला नसता.
कारण की PPT वरती तिथल्या तिथंच आपण काय करतो, लगेच सांगून टाकतो आणि या ठिकाणी अशा पद्धतीने लिहून आपण काढून हा टॉपिक समजू शकलो नसतो PPT वरती. म्हणून मी तुम्हाला या ठिकाणी डायरेक्ट लेखी भाषेमध्ये या ठिकाणी हा टॉपिक तुमच्या समोर सादर केला. आज व्यवस्थितपणे हा टॉपिक मी या ठिकाणी घेतलेला आहे. कुठलाही डाऊट तुम्हाला या टॉपिकचा आला तर माझ्या नंबरवरती तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकताय. मित्रांनो, स्क्रीनशॉट मारून घेऊ शकता, ह्याची वहीमध्ये हे तुमच्या असणं गरजेचं आहे. ठीक आहे मित्रांनो, बघा आपण आज काळ विचार पाहिलं. काळ विचार पाहण्यासाठी एकेरी संयुक्त क्रियापद माहिती असणं गरजेचं आहे. एकेरी क्रियापद कधी असतं तर वाक्याच्या शेवटच्या शब्दावरून कर्ता निघत असेल तर ते एकेरी क्रियापद असतं. वाक्याच्या शेवटच्या शब्दावरून कर्ता निघत नसेल तर ते संयुक्त क्रियापद असतं. एकेरी क्रियापदाची गरज सर कुठं लागते, तर जर मित्रा वाक्याच्या शेवटच्या शब्दावरून कर्ता निघत असेल तर ते एकेरी क्रियापद असतं आणि एकेरी क्रियापदाचा काळ हा साधा काळ असतो. ह्याच्यासाठी आपल्याला एकेरी क्रियापदाची गरज भासते. ठीक आहे, या पद्धतीने आपण पूर्ण या ठिकाणी साधा काळ कसा ओळखायचा, चालू किंवा अपूर्ण काळ कधी ओळखायचा, पूर्ण काळ कसा ओळखायचा आणि रीती काळ कसा ओळखायचा, रीती काळाचे प्रत्यय कोणते आहेत, हे सर्व आपण एकदम व्यवस्थितपणे तुमच्या समोर मी मांडलेलं आहे. या टॉपिक व्यवस्थितपणे करा, कारण की परीक्षेला अत्यंत महत्वाचा टॉपिक आहे. पुस्तकी भाषेमध्ये पाहायला गेलात तर तुम्हाला त्याचं काही समजणार नाही. ठीक आहे, पुस्तकी भाषेमध्ये तुम्ही हा टॉपिक करूच नका. मी सांगितलं या पद्धतीने जर हा टॉपिक तुम्ही केला तर त्या ठिकाणी जे 2-3 प्रश्न परीक्षेला विचारलेले असतील हे पूर्णतः तुमच्या हातामध्ये असतील अशी आशा बाळगतो आणि तुम्ही माझ्या पद्धतीनेच या ठिकाणी हा टॉपिक कराल अशी सुद्धा आशा बाळगतो. आणि मित्रांनो, ऑल द बेस्ट पुढील वाटचालीसाठी. चला भेटूया पुन्हा दुसऱ्या लेक्चरमध्ये. धन्यवाद मित्रांनो.